नमस्कार. आज आपण कर्नाटकच्या जमिनीखाली दडलेल्या एका अशा खजिन्याचा शोध घेणार आहोत जो या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा अक्षरशः कणा आहे. बघा, कुठल्याही राज्याच्या प्रगतीचं रहस्य बऱ्याच वेळा त्याच्या भूगर्भात लपलेलं असतं आणि या बाबतीत कर्नाटक खरंच खूप नशीबवान आहे. इथे लोखंड, सोनं, मॅंगनीज आणि बॉक्साईटसारखी इतकी महत्वाची खनिजे आहेत जी राज्याच्या विकासाला मोठी चालना देतात. मग प्रश्न हा आहे की या श्रीमंतीमागचं नेमकं कारण काय? चला सुरुवात करूया त्या खनिजापासून जे राज्याच्या औद्योगिक शक्तीचा मूळ आधार आहे. तर सगळ्यात आधी बोलूया लोह खनिजाबद्दल. हे फक्त एक खनिज नाहीये, तर कर्नाटकच्या संपूर्ण पोलाद उद्योगाचा श्वास आहे. आणि गंमत म्हणजे इथे मॅग्नेटाईट आणि हेमेटाईट या दोन्ही प्रकारचं म्हणजे एकदम उच्च प्रतीचं लोह खनिज सापडतं. सोप्या भाषेत सांगायचं तर यात लोहाचं प्रमाण जबरदस्त असतं. आणि हे किती महत्वाचं आहे हे आकडा पाहिल्यावर लगेच लक्षात येईल. संपूर्ण भारतात लोह खनिज उत्पादनात कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात जवळपास 75 खाणी दिवस-रात्र काम करतायत. यावरूनच या उद्योगाची भव्यता लक्षात येते. आता हे लोह खनिज मिळतं तरी कुठे? तर यात आघाडीवर आहे बळ्ळारी जिल्हा. त्यापाठोपाठ चिक्कमगळुरूचा नंबर लागतो आणि हो, विजयनगरमधलं होसपेट आणि सोंडूर ही तर खूपच महत्वाची केंद्र आहेत. बरं, मग या खनिजाचं पुढे काय होतं? तर हे जे उच्च गुणवत्तेचं लोह खनिज आहे ना, ते थेट राज्यातल्या भद्रावती आणि जिंदाल विजयनगरसारख्या मोठमोठ्या स्टील फॅक्टरीजना पाठवलं जातं. म्हणजे बघा, राज्याची संपत्ती राज्याच्याच प्रगतीसाठी वापरली जाते. लोह खनिजासारखंच अजून एक महत्वाचं खनिज आहे जे कर्नाटकच्या अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावतं आणि ते म्हणजे मॅंगनीज. याला एक खास नाव आहे, बहुउद्देशीय खनिज. आणि का, तेही खूप इंटरेस्टिंग आहे. तर याला बहुउद्देशीय खनिज का म्हणतात? कारण याचा उपयोग फक्त पोलाद कठीण करायला होत नाही, तर रसायनं, रंग, खतं आणि अगदी आपल्या घरातल्या इलेक्ट्रिकल वस्तूंमध्येही होतो. खरंच किती अष्टपैलू आहे हे खनिज. आणि या बाबतीतही कर्नाटक अजिबात मागे नाहीये. देशाच्या एकूण मॅंगनीज उत्पादनापैकी तब्बल 27% उत्पादन एकटं कर्नाटक करतं. हा आकडा खूप मोठा आहे आणि तो राज्याचं राष्ट्रीय महत्त्व दाखवतो. आणि आता ही आकडेवारी बघा, हे तर त्याहूनही जास्त आश्चर्यकारक आहे. राज्यात जेवढं मॅंगनीज उत्पादन होतं त्यापैकी तब्बल 90% उत्पादन फक्त एकाच ठिकाणी होतं, बळ्ळारी जिल्ह्यातल्या सोंडूरमध्ये. विचार करा, एका छोट्याशा भागाचं देशाच्या उद्योगात किती मोठे योगदान आहे. इथे आपण त्याचे वेगवेगळे उपयोग पाहू शकतो. स्टीलला अजून मजबूत बनवण्यापासून ते आपल्या घरांच्या भिंतींना सुंदर रंग देण्यापर्यंत मॅंगनीजचा वापर सगळीकडे आहे. त्यामुळेच त्याचं बहुउद्देशीय खनिज हे नाव अगदी योग्य आहे. लोखंड आणि मॅंगनीजनंतर आता आपण वळूया आधुनिक काळातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या धातूकडे. आपण बोलतोय बॉक्साईटबद्दल, जे ॲल्युमिनियम मिळवण्याचा मुख्य स्रोत आहे. विमानाची बॉडी असो किंवा आपल्या स्वयंपाकघरातली भांडी, ॲल्युमिनियम सगळीकडे आहे. आणि हे ॲल्युमिनियम आपल्याला मिळतं बॉक्साईटपासून. इतकंच नाही, तर त्याचा उपयोग सिमेंट आणि स्टील उद्योगातही होतो, ज्यामुळे ते एक महत्त्वाचं औद्योगिक खनिज बनतं. बॉक्साईटच्या उत्पादनात बेळगाव जिल्हा सर्वात पुढे आहे. इथली इंडियन ॲल्युमिनियम कंपनी या खनिजावर प्रक्रिया करते, जे राज्याच्या औद्योगिक विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे. याशिवाय चिकमगलुरू, उडपी आणि दक्षिण कन्नड या भागांमध्येही याचे मोठे साठे आहेत. आणि आता आपण त्या खनिजाबद्दल बोलणार आहोत, ज्याने कर्नाटकला जगभरात एक वेगळी ओळख दिली आहे. हो, आपण सोन्याबद्दल बोलतोय आणि म्हणूनच तर कर्नाटकला सुवर्णभूमी असं म्हटलं जातं. भारतातल्या सोन्याच्या उत्पादनावर कर्नाटकचा एकाहाती वर्चस्व आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण देशातल्या एकूण सोन्याच्या उत्पादनापैकी तब्बल 80% सोनं एकट्या कर्नाटकातून येतं. ही आकडेवारीच सगळं काही सांगते. कर्नाटकातल्या सोन्याचा इतिहास पण खूप रंजक आहे. 1880 मध्ये जॉन टेलर नावाच्या व्यक्तीने इथे खाणकाम सुरू केलं आणि मग 1885 मध्ये प्रसिद्ध कोलार गोल्ड फील्ड्स म्हणजे आपल्या KGFची स्थापना झाली. पण आजच्या काळात रायचूर जिल्ह्यातली हट्टी ही सोन्याची सर्वात मोठी खाण आहे. आणि म्हणूनच या सोनेरी इतिहासामुळे आणि उत्पादनातल्या या अविश्वसनीय कामगिरीमुळे कर्नाटकला सुवर्णभूमी हे नाव मिळालं, जे आज त्याच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. म्हणजे बघा, एक काळ होता जेव्हा KGF हे सोन्याचं केंद्र होतं, पण आता तिथले साठे जवळपास संपत आले आहेत.
आणि आज रायचूर जिल्ह्यातली हट्टीखाण ही सोन्याच्या उत्पादनाचं मुख्य केंद्र बनली आहे, जी राज्याची ही सुवर्ण परंपरा पुढे चालवत आहे. आतापर्यंत आपण या सगळ्या संपत्तीबद्दल बोललो, पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. मग या अमूल्य संपत्तीसाठी आपण पर्यावरणाची कोणती किंमत मोजत आहोत? हा एक खूप गंभीर आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याचे एक थेट उदाहरण म्हणजे चिक्कमगळूरू. तिथली समृद्ध जैवविविधता वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करून तिथलं खाणकाम थांबवण्याचे आदेश द्यावे लागले. यावरून विकास आणि पर्यावरण यांच्यातला संघर्ष स्पष्ट दिसतो. आणि शेवटी हाच प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, राज्याचा आर्थिक विकासासाठी या भूगर्भातल्या संपत्तीचा वापर तर करायचा आहे, पण त्याचवेळी आपल्या पर्यावरणाचं रक्षणही करायचंय. या दोन्हींमध्ये संतुलन साधणं हेच खरं तर आपलं पुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.